बाबा आला माझा माणूस आता हे बघ. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव भोसले अँड वेलकम टू द ब्लॉग नंबर 7. तर मित्रांनो, आज खूप 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 स्पेशल दिवस आहे. म्हणजे मला तर माहितीच आहे, आज पहिली गोष्ट संडे आहे आणि संडे इज अ फन डे. तर मी निवांत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही काल रात्री गावाला आलो आहोत. माझं गाव विंझर वेल्ला या गावी आलो आहे आणि आज यायचं कारण असं, त्या गावात जे शिव मंदिर आहे, श्री अमृतेश्वर मंदिर, तर या मंदिराचा आज प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तर बरेचसे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ग्रामस्थ विंझरकरांनी आणि तर तुम्हाला हे बघायला भेटेल आज सगळं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खरंच तुम्ही पूर्ण बघा. आणि गावात आल्यानंतर आहे ना, स्पेशली हे बघा ना, काय छान ग्रीनरी आहे बघा. आता पाऊस पण येतो, वातावरण इतकं सुंदर आहे आत्ता, तुम्ही पाहू शकता. सो पूर्ण व्हिडिओ पहा आणि आता तुम्हाला मी एक होम टूर देतो. चला, स्वतः आमचं गावातील स्वीट होम तुम्हाला दाखवतो. तर हा आहे धनराज बंगला आणि आता आज जाऊया, ही आमची कार आणि हा खालील पोर्च एरिया. सो आज बघूया कोण कोण आहे, काय काय. बघा, आजी नाश्ता करते, भाऊ पण नाश्ता करतायत. आज बघूया कोण आहे. आई स्वयंपाक करत आहे आणि इथे आमचं देवघर आहे, छोटंसं देवघर. त्यानंतर आता आपण वर जाऊया. तर वर जात आहे आणि इथे एक बेडरूम आहे आणि माझा सगळ्यात आवडता एरिया इथे आहे पोर्च, जिथे आम्ही खूप गंमत गोष्टी करतो, गप्पा करतो, सगळे भेटतो, खेळ खेळतो. त्यानंतर हे एक बेडरूम, आणखी एक बेडरूम. इथे तुम्ही आणखी एक दाखवतो, इथून गॅलरीतून खूप छान सिनरी दिसते. तर तुम्ही पाहू शकता, खूप कमाल दिसतंय बघा. पावसाळ्यात तर खरंच खूप छान. ही लारा आहे. आता आपण वर जाऊया टेरेसवर. येस, टेरेसवर निवांतपणा बसून मस्तपैकी सो सीन पाहून आता अंगणात पूर्ण खाली आलेलो आहे. तर येस, कसा वाटला होम टूर नक्की सांगा. तर मित्रांनो, आता मी रेडी होतोय. आता माझे सगळे घरातले सगळेजण रेडी होणार आहेत. तर मी आता पुढे दाखवतो काय काय होते ते. ॲक्च्युली बरेच प्रोग्राम आहेत, मला नीट माहीत नाही आहे. सो पाहूया काय काय पाहायला मिळतं. सो स्टे ट्यून. चला. माय फेवरेट गुड डे अँड क्रॅक जॅक. बाबांनी सगळ्यात लवकर आवरून आता आई बाबा हे सगळेजण गुढी उभारत आहेत. पण आज गुढी का उभारली जाते बाबा? आपल्या गावामध्ये शंकराच्या मंदिराचा जीर्णोत्सव आहे. हां, त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी देव आपल्या दारी येणार आहे म्हणून घोडी उभारण्यात आलेली आहे. ओके. तरी सगळ्या भाविकांनी मनोभावे घोडीची पूजा करावी. आजीबाई, गावात येऊन कसं वाटतंय तुला? सांग की कसं वाटतंय? ते नुसतीच लाजते बघा. आनंद आहे. गावात आली ना बऱ्याच दिवसांनी. हो, कोपऱ्यात तेव्हा म्हणजे ते तिथून पण दिसेल. मित्रांनो, गुढी पण आता उभारली आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता मी माझं तर आवरून झालेलं आहे आणि बाबा पण पुढे गेलेत मंदिराजवळ आणि बाकी आमच्या ज्या लेडीज आहेत घरातल्या त्या रेडी होत आहेत. सो आता मी गावात चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं आहे. आता मिरवणूक सुरू होणार आहे आणि तुम्ही एक ऐकू शकता, आवाज येतोय का? सो आता मी तिथे जातो, तुम्हाला दाखवतो काय चाललं. सो मित्रांनो, तुम्ही आता हे बघू शकता, तयारी सुरू झालेली आहे बघा. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, मिरवणूक दिसते तुम्हाला खूप छान. मस्त ढोल ताशा चालू, नाथ ब्रह्म यांचा ढोल ताशा आहे. आणि हे बघा, आमची आजीबाई बघा सगळ्यात पहिली आली. सगळ्यांच्या आधी आवरून आजी इथे पुढे आली होती. मस्तपैकी आनंद घेते आणि थोडं बघा गावातल्या बायका जोरदार मस्त वाजवत होते, कमाल आहे. आणि बघा आता आजी कसं लागते कशी येतो तरी. आणि हे सर्व मान्यवर आणि आयोजक विंझर गावाचे. बाबांनी याद केलं, म्हणलं स्वतःला पण घ्यावं. मस्त घेतलं. कसं आहे आनंद बघा सर्वांच्या चेहऱ्यावर. रोहिणी आत्या आणि ह्या तरुण आजी, कमाल आहे.
मात्र माझी आई आणि बायको अजूनही पोचले नव्हते. आता आम्ही मिरवणूक आता संपत आली आहे, पुढे चाललो आहे मंदिराजवळ, लवकरच पोचूया. या मनीषा काकू किरवे काका आहेत, एकदम भारताचा माणूस, गावातले प्रदेश आहे. आता हे आयोजक पण आहेत खरं तरी. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. सो आई आणि बायको या तरुणाजींसोबत मस्तपैकी फुगडी खेळल्या आणि आता आम्ही मंदिरात जायला निघत आहोत. तर हे मंदिर आता लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. त्याआधी ह्या आमच्या गावातल्या महिला. आणि मंदिराचं आत मंदिरात जातानाच बघितलं तर त्याचं जे बांधकाम आहे ते खूप सुंदर केलं होतं. आर्किटेक्चर प्रचंड छान करण्यात आलं होतं. म्हणजे आपली संस्कृती पण जपली होती आणि नवीन बांधकामसुद्धा त्यामध्ये पाहायला मिळालं. हा गाभारा आत गेल्यानंतरच इतकं शांत फील होत होतं. आणि हे स्वयंभू शिवलिंग. आईबाबांनी पण दर्शन घेतलं, बायको, सगळ्यांनी, महिलांनी, मी स्वतः दर्शन घेतलं. नंदी महाराजांची सुद्धा स्थापना करण्यात आली. दर्शन घेतलं आणि ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. बाकी सर्व मूर्तींना आणण्यात आले. खूप छान वातावरण होतं आणि पुढे त्यांना आणण्यात आले, त्यांचं स्नान करण्यात आलं, त्यांची पूजा करण्यात आली. तर ह्या सर्व देवतांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. आणि होम हवन पण करण्यात आले. किरवे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात. महादेव महादेव. तर दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून आणि कलश पूजन करून कलश स्थापना करण्यात आली. हर हर महादेव, हर हर महादेव. आला बाबा, आला माझा माणूस आता. हे बघ. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? हा? कसं वाटलं? मला चांगलं वाटलंय, पण चालवत आहे का जन्माचं? काय तेव्हा चालवते की तुला स्ट्रॉंग येतो अजून? हा, मला सगळं चांगलं वाटलंय, सगळं चांगलं दिसलंय, हा. पण मला माझा जीव मला चांगला दिसना, चालना. मंदिर बघितलं का? हा? मंदिर बघितलं का? बाय मग कसं आहे? मंदिर सगळे बघून आले. हो का? देणगी दिली काय? हा? देणगी दिली काय? आणि देणगी लेखानी दिली ती. होय का? हा, ती त्यामुळेच आली, त्यामुळेच म्हणून आली. म्हणून तर मला त्यांनी यायला सांगितलं. माझ्या नावावर लेखानी देणगी दिली बाया. हा. आपलीच आहे, आपलीच आहे ना. पण आहे का नाही? मग कमेली विसरली ना, तुला विसरली ना. आजी, आजी फेमस आहे गावात. आजी म्हणलं फेमस आहे गावात. काय नाही, ए मला द्यायचं नाही काय. सुट्टीची गोळी आहे, सुट्टीची हा? सुंठीची गोळी आहे. बाकी नाही काय देत तुला. मग कुणाची? घे घे घे. खा तोंडात घाल. नको नको नको. अरे सुट्टीची गोळी आहे, हा. सुंठीची गोळी आहे. अगं तुला देतोय ना तो गोळी. अरे यायला झालं का काय? तू गोळी खा एवढी. तुला पैसे देऊ का तुला? पैसे घे, मी काय गौरव देतो पैसे तुझा. मी देतो पैसे. पैसे मी काय आता फुकट, मी तुला तोंडात मी घालायला काय फुकट देणार आहे का तेव्हा? देतो देतो पैसे देणार आहे मी त्यांना. बाई, मला ते लाडू दे. तोंडाने मागते, मला भूक लागली. मी आता घरी जाऊन खाणार असं आहे. जा काय बरं का, मला चक्कर यायला असू लागली. दे जा. चला. चला जाऊयात का? गाडी आली न्यायला तुम्हाला. हे आमचे गावातले काका पहिले तिकडे दुकान होतं ना. इकडे गेला आता. ते हा. बांधकाम चालू आहे. मी जेव्हा पण गावाला यायचो ना यांच्याकडेच यायचो. नाही का, गोड गोळ्या वगैरे काय घ्यायला यायचो. आता बदललं नाही का सगळं. हा. बराच ना तू? हो बरोबर, चालतंय. चला भेटूया परत. हे आमचं मुख्य मंदिर श्री काळ भैरवनाथ, आमचे कुलदैवत. तर मित्रांनो, आता आम्ही खाली आलो आहे घराजवळ. मूर्ती स्थापना झालेली आहे. तर पुढे बघू आता काय काय होतं आहे. सो आता आम्ही जेवण करणार आहे. तर चला. आमचा बकरे मागा असतो, बकरे मागा असतो आणि बकरी आणि गाई पाळलेली आहे. हां. सो मित्रांनो, मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि थोडंसं आराम करावा म्हणून आता मी जरा आलो आहे तर टेरेसला. सो तुम्हाला एक सिनरी दाखवतो गावाची. खास करून आमच्या गावाच्या साईडला ना मेन 2 किल्ले आहेत महाराजांचे, राजगड आणि तोरणा.
राजगड तर तुम्हाला माहितीच आहे, स्वराज्याची पहिली राजधानी. तर अशी फार क्लिअर नाही, पण बऱ्यापैकी दिसते. तुम्हाला मी दाखवतो. सो तुम्ही आता हे बघा, इथे बघू शकता. हां, हे बघा, ही जी तटबंदी दिसते आहे ही राजगड गडाची तटबंदी आहे. गावात ना खरंच खूप रिलॅक्स फील होतं, कारण की रोजच्या त्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा ब्रेक छान वाटतं गावामध्ये. सो आता पुढे बघू काय काय होतं आहे. सो चला. काय कुठे येतंय ना धरणाची कवाशी बसली होती मी बोललो मी बोलताय मला नाही ओळखलं का नाही ओळखली मी तुम्हाला नाही ओळखली तिला नाही ओळखली सुमन आजी आणि आजीच्या मैत्रिणी. चंदरची सुमन रणजित पाराबाईची सून मोठी मी नाही जाणत मागच्या छान बोलला की नाही नाही मला सांगता येत नाही कुणाची असेल त्याच्या हा बोललं मला सांगता यायचं नाही आणि मला काही कळत नाही त्यामुळे ते जे डोक्यात असलं घेतलं ना त्यामुळे ते अजून डोक्याचं वजन झालं तुमचं काय कार्यक्रम घेतलंच नाही पण आहे तुमची सून या बंगल्यावाल्याची बाय या बंगला आहे ना त्याची बायको बंगला सगळ्यांचं ते कसं करायला पटलं बंगला सगळ्यांचंच आहे, ते कसं पटलं नाही काय पाहिजे त्यांनी माणसं काहीतरी इकलं राहू डोक्यात सारखं बम बम काहीतरी आमची सुनई आणि ते आम्हाला माहिती आहे. ही कोण आहे? ही कोण आहे? काय काय होत तेव्हा का कुठे तर मित्रांनो, तुमच्या गावामध्ये लारा आहे, तुम्हाला दाखवतो. लारा लारा ती खूप ॲक्टिव्ह आहे, ॲक्च्युली खूप छान आहे लारा. मित्रांनो, हे आहेत सुरेश काका भोसले, ज्यांचा बंगला आमच्या घरासमोरच आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दिसलाच असेल. तर खूप दिलदार व्यक्तिमत्व, पैलवान पर्सनॅलिटी आणि श्वानप्रेमी आहेत. लाराला फक्त प्रेम पाहिजे, बरोबर ना लारा? हो, चला आता आपण आज जाऊया. काय चाललंय घरी बघू. आजी काय करते? चल मॅगी खायला, काहीतरी खाऊ. मॅगी खायला चल. बघा माझी आई काय बनवते, मॅगी. वा. सो गावात असं वातावरण आणि आमचं दर्शन पण सकाळी नाही दुपारी ना, आमचं दर्शन पण दुपारी खूप छान झालं. आता संध्याकाळ झाली, मस्तपैकी मॅगी घेणार. तर मित्रांनो, आता 8:15 वाजत आलेत आणि आता आम्ही कीर्तनाला निघत आहोत. आता आजी येणार नाही आहे, कारण तिला खूप थंडी वाजते, त्यामुळे ती घरातच थांबेल. आणि हां बघा, आई पण आता आवरून आली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही निघालो कीर्तनाला. चला आता आई पुढं जाते आणि शिवण येत नाही आहे, कारण तिला कीर्तनामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर आता आम्ही निघालो. बाय बाय. आता हा आमचा वर मंदिराला जायचा रोड आहे. बघा किती सामसूम आहे, वर गर्दी आहे पण एकदम शांतता आहे. आता आपण शांतपणे तुम्ही ऐकू शकता, रातकिड्यांचा आवाज येतो बघा, ऐका. आणि वर कीर्तन जे चालू आहे त्याचा पण आवाज येतोय ऐकू. चला पोचूया, काय बघूया. तर बघा, आता आम्ही मंदिराजवळ जात आहोत आणि आता आम्हाला मावशी भेटलेत आमच्या. झालं जेवण वगैरे सगळं? गावचं जेवण खूप छान आहे. हो हो. तर चला आता आम्ही पण जातो. चल. तर मित्रांनो, कधी कधी ना असं पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायला खूप ऑकवर्ड होतं कधी कधी, पण आता ब्लॉग म्हणलं हे सगळं करावं लागणार आहे. पण येस, आता आम्ही चाललो आहे, मंदिराजवळ पोहोचतोय. हो, आता वर चाललोय. त्यांना पण घेतलं बघ. तुम्हाला ऐकूच येत असेल आता कीर्तन. मला पर्सनली कीर्तन खूप आवडतं, त्यासाठीच आता आम्ही चाललो. आता आम्ही कीर्तनाजवळ पोहोचतोय आणि आमचे दाजी भेटले, माझे मामा आहेत. आता आम्ही चाललो तिथं. हो हो चला. ओके ओके चला. मंदिर खूप छान दिसतंय, मला मी दाखवत होता इव्हिनिंग म्हणजे काय जबरदस्त दिसतंय मंदिर. वाव. आता आम्ही कीर्तनाला पोहोचलोय मित्रांनो, तो तुम्हाला दाखवतो.
आता मला देवाला बसला नाही तर मात्र पुढल्या जन्मी मात्र येत तुला पुण्यात सो मित्रांनो, हे आपल्या धनकोडीतलं शंकर महाराज मठाचं भजनी मंडळ आहे, श्री सद्गुरू शंकर महाराज भजनी मंडळ. तर हे आता सुरू होत आहे. समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव जय मंगल. मित्रांनो, आता आम्ही घरी आलो आहे आणि आता 12:15 वाजत आले आहेत आणि फायनली अमृतेश्वर मंदिर विंझरचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पूर्णपणे संपन्न झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करतोय. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचं गाव कसं वाटलं हे पण नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय. अँड थँक्स फॉर सपोर्ट.